शंकर मगदूम. मी उज्ज्वला शंकर मगदूम, प्रोबेशनरी RFO म्हणजेच रेंज फॉरेस्ट ऑफिसर. सध्या मी डहाणू डिव्हिजनमध्ये ॲज अ प्रोबेशनरी RFO म्हणून कार्यरत आहे. मी सुरुवातीला वारणेचे स्पंदन या आपल्या व्यासपीठाचे आभार मानते. त्याचबरोबर रंगराव पाटील यांचे सुद्धा आभार मानते की त्यांनी मला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिलेली आहे. ओके, बरेच जण आता लाईव्ह यायला सुरुवात झालेली आहेत. तरी 6 जण आलेत. आपण 1-2 मिनटात सुरू करूया. ॲक्च्युली थोड्या तांत्रिक कारणांमुळे आम्हाला हे लेक्चर 5 वाजता सुरू करता आलं नाही, त्यामुळे जरासा लेट झालेला आहे. ओके, 9 जण लाईव्ह आहेत सध्या. तर मग आपण सुरू करूया. माझं नाव उज्ज्वला शंकर मगदूम. माझं सिलेक्शन MPSC मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 2016 या बॅचमध्ये झाले होते. आमची 55ची बॅच होती. या 55मध्ये ओपन मुलींमधून मी दुसरी आली होती. सध्या म्हणजे त्याच्यानंतर 1.5 वर्षाचं माझं ट्रेनिंग पूर्ण झालं उत्तराखंड हल्द्वानी येथे. माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड म्हणाल तर BSc मॅथमॅटिक्स आहे रुपारेल कॉलेजमधून. आणि त्याच्यानंतर मी 2008ला पासआउट झाले. 2008ला पासआउट झाले. 2008 ते 2011 मी तसं काहीच केलं नाही ॲक्च्युली, थोडं मेडिकल रिझन्समुळे. 2011 नंतर मी राज्यसेवा म्हणजेच MPSCची सुरुवात केली. 2011ला मी राज्यसेवा पहिल्यांदा दिली. त्याच्यामध्ये राज्यसेवेचा माझा प्रीचा रिझल्ट आला. त्यानंतर मी मेन्सही दिली, पण थोड्या मार्काने माझा इंटरव्ह्यू गेला. 2011 पासूनचा हा प्रवास 2016ला संपला असं मी म्हणेन मी, कारण की 2016ला माझं सिलेक्शन झालं. मी पहिलं माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल बोलते. आम्ही एकूण 6 भावंड आहोत. त्यात आम्ही 4 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. मी सगळ्यात लहान आहे आणि ऑलमोस्ट मला वाटतं 15वीपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत कंप्लीट करणारी मुलींमध्ये मी आमच्या घरातली एकटीच आहे. म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला खूप जास्त सपोर्ट केला असं मी म्हणेन, कारण की माझ्या बहिणींची लग्न 19-20व्या वर्षीच झाली होती. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की माझं ॲकॅडमिक बऱ्यापैकी होतं, चांगलं होतं आणि ॲकॅडमिक कारणांमुळे त्यांनी मला सपोर्ट केला. 2008पर्यंत ग्रॅज्युएशन करता मी क्लासेसही घेत होते. म्हणजे 5वी ते 8वी 9वीपर्यंत. म्हणजे कमवा शिका योजनेसारखाच एक भाग असं आपण म्हणू शकतो. त्यानुसार त्याच्या थ्रू मी माझा अभ्यासही करत होते आणि पैसेही कमवत होते. 2008 नंतर 2011पर्यंत ब्रेक पडला पूर्णपणे. फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये म्हणाल तर माझे वडील टेलरिंगचा व्यवसाय करतात. टेलरिंगचा व्यवसाय करत असल्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती तेवढीशी चांगली नव्हती. म्हणजे ज्यावेळी मला पुण्याला जायची वेळ आली, म्हणजे माझे काही मित्र होते, तर त्यांनी माझ्या वडिलांना येऊन इन्सिस्ट केलं की हिला पुण्याला पाठवा, तिचा अभ्यास चांगला आहे, ती नक्कीच पोस्ट काढेल. त्यानंतर वडिलांनी म्हणजे मला स्थळं आली होती बरीच लग्नासाठी, पण तरीही त्यांनी त्याला म्हणजे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मला पुण्याला जाण्याची संधी दिली. पुण्याला गेल्यानंतर तिथलं सगळं राहणं खाणं म्हणजे हा जो खर्च आहे तो माझ्या मनाने खूप जास्त होता. म्हणजे वडील दिवसाला 100 ते 150 रुपये कमवायचे
मग तुम्ही विचार करा, म्हणजे महिन्याचे 4,500-5,000 रुपये एवढी त्यांची कमाई होती त्यावेळी 2008 ते 10 मध्ये. आणि त्यावेळी त्यांनी मला पुण्याला पाठवणं, दर महिन्याला पैसे पाठवणं, या सगळ्या गोष्टी खूपच जड जात होत्या मला. पण तरी त्यांनी मला सपोर्ट केला. 2011 ते 2016 या पूर्ण पिरियडमध्ये मी सॉरी थोडासा टेक्निकल प्रॉब्लेममुळे काहीतरी प्रॉब्लेम होतोय. म्हणजे 2011 ते 2016 या पूर्ण पिरियडमध्ये जो तिथे येणारा खर्च म्हणजे मेसचा खर्च, त्याच्यानंतर तिथे राहण्याचा खर्च, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी येणारा खर्च, पेपर, चहा, नाश्ता, हा सगळा खर्च करणं माझ्यासाठी जड जात होतं. मी त्यामुळे क्लासेस करणं हे माझ्यासाठी शक्य नव्हतं, कारण की क्लासेसची फी जवळजवळ 50,000-1,000 अशी असायची आणि ते माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं. म्हणून मग मी मला ज्या क्लासमध्ये म्हणजे मला एखाद्या विषयामध्ये जर क्लास करायचा असेल तर मी शक्यतो त्या शिक्षकांशी जाऊन भेटत होते. त्यांना मी माझी परिस्थिती सांगत होते. मला हे माहिती नाही की कुठल्या याच्यावरती ते मला अलाउड करत होते, पण मला ते बसण्यासाठी अलाउड करत होते लेक्चर्स हे करण्यासाठी. म्हणजे मला नीटचं सांगता येणार नाही की त्यांना माझ्यात त्यावेळी काय दिसलं, पण त्यांनी मला परमिशन दिली आणि मी खरंच त्यांचे आभार मानते की म्हणजे कुठल्याही क्लासची त्यामुळे फी न भरता मला ते क्लासेस करता आले, मला त्याच्यासाठी फायदा करून घेता आला. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यात राहिल्यापासून एक नैतिक प्रेशर तुमच्यावरती असतं की आपले आईवडील आपल्यावरती इतका खर्च करतायत आणि आपलं सिलेक्शन अजून होत नाही आहे. कारण की 2011 ते 2016 या पूर्ण पिरियडमध्ये म्हणजे असं झालं नव्हतं की मी कुठली परीक्षा पास होत नव्हते, पण थोड्या थोड्या मार्कांनी माझी ती संधी हुकत होती पोस्ट न मिळाल्याची. त्याच्यामुळे जास्त त्रास होता, कारण की रुटीन रोजचं असं असायचं की सकाळी 7 ते रात्री 11-12 वाजेपर्यंत मी लायब्ररीमध्येच असायचे. आणि त्याच्याबरोबरच पूर्ण म्हणजे तुमचं जे वैयक्तिक लाईफ असतं, तुमचं रिलेशन्स, या सगळ्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. म्हणजे 11 ते 16मध्ये मी घरी येणं फारच कमी म्हणजे केलं होतं, कारण की प्रत्येक वेळी घरी आलं की शेजारचे हेच प्रश्न विचारायचे की तुझं कधी सिलेक्शन होणार आहे, तुझा अभ्यास कधी संपणार आहे, किंवा लग्न कधी करतेस. तर त्यामुळे जास्त प्रेशर येत होतं. म्हणजे सिलेक्शन होण्यापेक्षा या गोष्टींचं जास्त प्रेशर येत होतं की आपल्या आईवडिलांना आपल्यामुळे बऱ्याच लोकांचं ऐकावं लागतंय. पण मग तरीही माझे वडील, माझ्या घरातली सगळी मंडळी मला तेवढं सपोर्ट करत होते. ठीक आहे, यावेळी नाही झालं तर पुढच्या वेळी नक्कीच होईल. 2011चा रिझल्ट गेल्यानंतर 2012मध्ये पुन्हा राज्यसेवा द्यायला सुरुवात केली. राज्यसेवेमध्ये DC, DYSP अशा त्यानंतर महसूलच्या सगळ्या पोस्ट, जवळजवळ 29 पोस्ट आहेत. आणि मी शक्यतो DYSPसाठी प्रयत्न करत होते, कारण की कॉलेजमध्ये असताना मी NCC केलं होतं. त्या NCCमुळे मला एक युनिफॉर्मची आवड निर्माण झाली होती. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी विचार करताना मी युनिफॉर्म पोस्टचाच विचार करत होते. राज्यसेवा देतानाही मी DYSPचाच विचार करत होते. पण 2011ची मेन्स दिल्यानंतर 2012मध्ये CSATचा जो सिलेबस होता तो इंट्रोड्यूस झाला होता. आणि तो इंट्रोड्यूस झाल्यानंतर मला त्याचा नीटचा अंदाज येत नव्हता त्या विषयाचा, कारण की क्लासेस पण लावता येत नव्हते. आणि क्लासेस नसल्यामुळे तो जो वेळ होता तो वाढत चालला होता माझ्याकडनं अभ्यासाचा. तो एक प्रॉब्लेम होत होता. GS तर मी करत होते. म्हणजे राज्यसेवा एक्झाम देण्यासाठी 3 टप्पे असतात: प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रीमध्ये तुम्हाला 2 पेपर असतात, एक GS जनरल स्टडीज, दुसरं असतं CSAT. त्याच्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग, पॅसेज असतात इंग्लिश आणि मराठीचे. आणि या दोन्हीचे मार्क तुम्हाला म्हणजे प्री पास होण्यासाठी गरजेचे असतात. तर माझा GS चांगला होता, पण माझं
जो सीसॅट होता तो मला फारच अवघड जात होता. म्हणजे माझं मॅथ्स बॅकग्राऊंड असलं तरीही, कारण की त्याच्यामध्ये जो पॅसेजचा भाग होता तो जास्त अवघड जात होता. त्याच्यामुळे 2012, 2013 हे दोन्ही वर्षी माझी प्री निघाली नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, जर तुमची एक प्री निघाली नाही तर तुमचं पूर्ण अख्खं 1 ते 1.5 वर्ष पुढे जातं. मग ती एका मार्काने जाऊ नाही तर अर्ध्या मार्काने जाऊ. त्याच्यानंतर 2014मध्ये राज्यसेवेसाठी मी पुन्हा ट्राय केला. यामध्ये माझी प्री क्लिअर झाली. प्री पण क्लिअर झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास जवळजवळ मी 1 ते 1.5 महिन्यामध्ये केला होता. त्याच्यानंतर मी मेन्सही क्लिअर झाले. इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यूमधून काही मार्कांनी माझी पोस्ट गेली. 2011 ते 14 या पिरियडमध्ये राज्यसेवेव्यतिरिक्त ज्या इतर पोस्ट होत्या STA, PSI, असिस्टंट, या पोस्टचाही मी अभ्यास करत होते. म्हणजे राज्यसेवेबरोबर याही परीक्षा मी पास होत होते, पण फायनल लिस्टमध्ये नाव येत नव्हतं. 2014चा इंटरव्ह्यू गेल्यानंतर 2015मध्ये पुन्हा MPSCसाठी राज्यसेवेसाठी ट्राय केलं. त्याचबरोबर फॉरेस्टची ॲड निघाली होती 2015मध्ये. 2015मध्ये राज्यसेवा आणि फॉरेस्ट अशा दोन्ही एक्झाम मी दिल्या होत्या. राज्यसेवेचा रिझल्ट त्यावेळी माझा मराठा आरक्षण मी चुकून माझा फॉर्म नीटचा भरला गेला नाही आणि त्याचा मला तोटा झाला, कारण की माझे मार्क्स चांगले होते पण तरीही माझी प्री निघाली नाही. पण माझ्या फॉरेस्टमध्ये माझी प्री निघाली होती आणि त्यावेळी मी फॉरेस्टची प्री देऊन मेन्स दिली. इंटरव्ह्यूलाही गेले. ती माझी पहिली फॉरेस्टची एक्झाम होती. त्या इंटरव्ह्यूमध्येही थोडेफार मार्क्स कमी मिळाल्यामुळे मला तिथे पोस्ट मिळू शकली नाही. 2016चा जो अटेम्प्ट होता राज्यसेवेचा, मी तो त्यावेळी स्किप केला. मी विचार केला की जर फॉरेस्टमध्ये आपण कमी वेळात अभ्यास करून जर आपण इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचू शकतो आहे, याचा अर्थ आपण जर तो व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला पोस्ट मिळू शकते. फॉरेस्टचा 2016चा प्रीचा पेपर दिला. प्री क्लिअर झाले. त्याच्यावर STAची प्री क्लिअर झाले. मेन्स दिली. त्याचवेळी STAचीही मेन्स होती. त्यानंतर इंटरव्ह्यू दिला. नोव्हेंबरमध्ये इंटरव्ह्यू दिला. डिसेंबरमध्ये रिझल्ट लागला. ॲक्च्युली 2016ची जी एक्झाम होती त्याचे रिझल्ट खूप फास्ट लागले होते. म्हणजे ही प्रोसेस पूर्ण 8 महिन्यामध्ये संपली होती, जे MPSCच्या मानाने खूपच लवकर होतं. म्हणजे खूप लवकर प्रमाणात त्यांनी रिझल्ट लावला होता. 8 महिन्यानंतर रिझल्ट पॉझिटिव्ह आला. लग्न ठरलं होतं त्यावेळी. 2 महिन्यानंतर लग्न होतं. लग्न झाल्यानंतर जवळजवळ 1 वर्षानंतर ट्रेनिंगसाठी कॉल आला. त्याच्या मधल्या पिरियडमध्ये फिजिकल आणि मेडिकल अशा दोन्ही गोष्टी पार पडल्या. माझं ट्रेनिंग जवळजवळ 1 ते 1.5 वर्षानंतर आलं. सिलेक्शन झाल्यावर 1.5 वर्षानंतर उत्तराखंड येथे माझं ट्रेनिंग झालं 1.5 वर्षासाठी. त्या 18 महिन्यांमध्ये तुम्हाला 5 टूर असतात. टूर म्हणजे ऑल इंडिया, नॉर्थ, साऊथ, वेस्ट, ईस्ट अशा 5 टूर असतात, सेंट्रल एक. तर या टूर आमच्या खूप, म्हणजे मी असं म्हणेन की कदाचित मी फॉरेस्टमध्ये आले नसते तर मला कधीच इतकं फिरता आलं नसतं, जे फॉरेस्टमध्ये आल्यामुळे मला त्या टूर्समुळे आणि ट्रेनिंगमध्ये मिळालं. ट्रेनिंगचं एकंदरीत सांगता येईल असं की 19 विषय असतात ट्रेनिंगला. म्हणजे मला असं वाटलं होतं की MPSCची परीक्षा पास झाल्यानंतर माझा अभ्यास संपला, पण तसं काही झालं नव्हतं. उलट आणखीन अभ्यास वाढला होता. पूर्ण 1.5 वर्षाच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये 19 विषय होते. त्यातले फर्स्ट सेमला 10 विषय आणि सेकंड सेमला 9 विषय. त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल असायचे, वायवा असायचे. म्हणजे पूर्ण 1.5 वर्षाचा तुम्हाला प्लॅन करून दिलेला असायचा. त्याप्रमाणे ते 1.5 वर्ष तुमचं ट्रेनिंग घेतलं जातं. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या स्टेटच्या मुलांबरोबर ट्रेनिंग असतं. म्हणजे आमच्याबरोबर आम्ही 5 स्टेटची मुलं होतो. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओरिसा, वेस्ट बेंगाल.
तर अशा वेगवेगळ्या स्टेटच्या मुलांबरोबर तुम्हाला ट्रेनिंग असतं. एकंदरीत त्यांचं कल्चर आपल्याला समजून घेता येतं, त्यांच्याशी इंटरॅक्शन होतं, अदर स्टेटमध्ये काय काय फॉरेस्ट रिलेटेड ॲक्टिव्हिटी होतात हे जाणून घेता येतं. हा उद्देश असतो महत्त्वाचा. म्हणजे ऑल इंडियामध्ये फॉरेस्ट रिलेटेड काय ॲक्टिव्हिटी होतात हे आपल्याला या ट्रेनिंगमुळे कळतं, कारण की पूर्ण भारतामध्ये फिरवलं जातं, शिकवलं जातं. हा ट्रेनिंगचा मेन उद्देश असतो की नवीन एखादी टेक्नॉलॉजी तुम्हाला दुसऱ्या स्टेटमध्ये काय फॉलो होती आहे ती कळत असेल, ती कळेल. दुसरं हे ॲक्च्युली आमचं ट्रेनिंगचं झालं. दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला MPSCचं थोडंफार सांगू इच्छिते. MPSC राज्यसेवा आणि फॉरेस्ट त्याच्याबरोबर अदर टेक्निकल पोस्टसाठी एक्झाम घेत असते. राज्यसेवेमध्ये तुम्हाला DC, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा वेगवेगळ्या पोस्ट असतात. त्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येतं. फॉरेस्टसाठी फक्त फॉरेस्ट ही वेगळी, त्यातही ACF आणि RFO क्लास 1 आणि क्लास 2 अशा 2 पोस्टसाठी तुम्हाला परीक्षा देता येते. फॉरेस्टसाठी फक्त सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तींनाच परीक्षा देता येते. तिसरं म्हणजे MPSC अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी पण एक्झाम घेते. फॉर एक्झाम्पल STI, PSI, असिस्टंट यांच्या एक्झामही MPSC मार्फत कंडक्ट केल्या जातात. ऑलमोस्ट सगळ्यांचा जो सिलेबस बऱ्यापैकी सेम असतो, पण जो म्हणजे प्री मेन्स इंटरव्ह्यू हा जो क्रम आहे हा बऱ्यापैकी सेम आहे सगळीकडे. फॉरेस्टमध्ये 2 पेपर असतात. म्हणजे प्रीला एकच पेपर असतो 100 मार्कांचा. त्या 100 मार्कांच्या पेपरमध्ये मराठी, इंग्लिश, मॅथ्स आणि करंट असे 4 सेक्शन असतात. या 4 सेक्शनवरती तुम्हाला एक्झाम द्यायची असते. ती क्लिअर झाल्यानंतर मेन्स असते. मेन्समध्ये 2 पेपर असतात. एक जनरल स्टडीज आणि दुसरा नेचर कन्झर्वेशन. जनरल स्टडीजमध्ये असा नेहमीचं आपलं जे जॉग्रफी, पॉलिटी, हिस्ट्री हे विषय असतात. आणि नेचर कन्झर्वेशनमध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेचरशी रिलेटेड जो काही भाग आहे तो सगळा त्याच्यामध्ये कवर होतो. असे 400 म्हणजे 200 मार्कांचे पेपर असतात. मेन्स जी असते ती 400 मार्कांची असते आणि इंटरव्ह्यू असतो 50 मार्कांचा. म्हणजे एकूण जो आपला फायनल मेरिटसाठी मार्क पकडले जातात ह्या 450 पैकी पकडले जातात. मी असं म्हणेन की या 450 पैकी 50% पेक्षा पण कमी मार्क तुम्हाला लिस्टमध्ये येण्यासाठी लागतात. म्हणजे आमच्या वेळी जी लिस्ट लागली होती ती ऑलमोस्ट मुलांची जी होती ती 180, 190 अशी फायनल पोस्टमध्ये आली होती. मला 171 मार्क्स होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे तुम्हाला 50% पेक्षा पण कमी मार्क्स मिळवायचे, पण ते 50% पेक्षा कमी मार्क्स मिळवण्यासाठी ही खूप अभ्यास करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या फॅमिलीने मला खूप जास्त सपोर्ट केला असं मी म्हणेन. कारण की कदाचित त्यांनी सपोर्ट केला नसता तर मी पुण्याला जाऊ शकले नसते. लग्नही लवकर करून झालं असतं. पण तसं न होता मला त्यांनी एक संधी दिली स्वतःच्या आयुष्यात काहीतरी करण्याची. तर मी त्यांचे खरंच खूप मनापासून आभार मानते. दुसरी गोष्ट म्हणजे या पूर्ण प्रवासामध्ये MPSCच्या जे काही मित्रमैत्रीण भेटले त्यांची खूप साथ लाभली. कारण की तुम्ही घरच्यांपासून खूप लांब असता आणि या पिरियडमध्ये तुमचं मानसिक संतुलन तुम्हाला व्यवस्थित ठेवणं फार गरजेचं असतं, बॅलन्स राहणं फार गरजेचं असतं. अशावेळी तुमचे मित्रमैत्रीण चांगले आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच क्षेत्रातले असणं फार गरजेचं आहे. एकंदरीत मैत्रीण असं म्हणजे माझ्या ओपिनियनने तर असं आहे की तुम्ही मित्रमैत्रीण असे करा की अभ्यास करताना पण अभ्यास झाला पाहिजे, मजा मस्ती करताना पण ती झाली पाहिजे, पण तुमचा मोटो तिथून हलला नाही पाहिजे की आपण इथे अभ्यासासाठी आलो आहे, नाही त्यांच्यामुळे आपल्याला त्रास झाला पाहिजे.
म्हणजे आपलं काही नुकसान व्हायला पाहिजे आणि आपल्यामुळे त्यांचंही काही नुकसान होऊ नये एवढी खबरदारी नक्कीच घ्या. कारण की पुण्यामध्ये राहताना मी बऱ्याच गोष्टी अशा बघितल्या की मुलं मुली मित्रमैत्रिणींमध्ये जास्त गुंततात आणि अभ्यास बाजूला राहून इतर सगळ्या गोष्टी होत असतात. तसं करू नका. कारण की आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती खूप विश्वास ठेवून आपल्याला बाहेर पाठवलेलं असतं. कदाचित त्यांची परिस्थितीही नसते तरीही ते आपल्याला बाहेर पाठवतात. कारण की आपण काहीतरी मोठं व्हावं, शिकून काहीतरी आपल्या पायावर उभं राहावं, आपली काहीतरी आयडेंटिटी निर्माण व्हावी असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की मजा मस्ती करायचीच आहे, पण त्याच्यावर अभ्यास पण करायचे, जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल आणि आईवडिलांना त्याचा अभिमान वाटेल. दुसरी गोष्ट असे आहे की MPSC करत असताना तुमच्याकडे प्लॅन बी नेहमी रेडी हवं आहे. प्लॅन बी म्हणजे काय की सपोज MPSCमध्ये सिलेक्शन नाहीच झालं, कारण की MPSC ही आपण असं जुगार म्हणू शकतो की तो आपण जिंकूच असं नाही आहे. मी तुम्हाला डिसमोटिवेट नाही करत आहे, पण तुमच्याकडे प्लॅन बी हा नेहमीच रेडी हवा आहे. कारण की MPSCमधून जर सिलेक्शन नाही झालं तर त्याचा तुमच्या पूर्ण आयुष्यावरती परिणाम होऊ न देता तुम्ही दुसरा काहीतरी मार्ग तुमच्यासमोर ओपन ठेवणं फार गरजेचं आहे. MPSCमध्ये सिलेक्शन न झालेली व्यक्ती पुढच्या म्हणजे इतक्या विषयांचा अभ्यास होत असतो की आपण इतकं सगळ्या विषयांमध्ये आपल्याला थोडं ना थोडं माहिती असतं ॲज कम्पेअर टू अदर मुलांपेक्षा. त्याच्यामुळे आपल्यामध्ये तेवढी कॅपेबिलिटी येते की आपण बाहेरच्या जगात गेल्यानंतर आपल्या पायावर उभं राहू शकतो. पण माझा ओपिनियन असा आहे की जर तुमची 2-3 वर्षांमध्ये पोस्ट मिळत नसेल किंवा तुम्ही त्याच्या जवळपासही पोचत नसाल तर तुमच्याकडे तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे की जर माझं हे सिलेक्शन नाही झालं तर मी अजून काय करू शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस टाकू शकता किंवा जर तुम्ही डॉक्टर इंजिनियर असाल तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता किंवा अदर तुम्हाला जर दुसरं काही करता येत असेल तर ते करा. पण तुमचा प्लॅन बी नेहमीच रेडी हवा आहे. कारण की मी आजही बघते आमचे काही मित्र अजून आहेत ज्यांना जवळजवळ 10 वर्ष झालेत, पण असं नाही आहे की त्यांच्यामध्ये अजिबात कॅपेबिलिटी नाही आहे. ते मेन्स इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचत आहेत पण तरीही त्यांचं सिलेक्शन होत नाही आहे. तर ही चूक करू नका, कारण की खूप फ्रस्ट्रेशन येतं या सगळ्या गोष्टींमुळे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरच्यांना जास्त काळजी वाटते की आपलं वय वाढत चाललेलं असतं. त्यात मुलींचंही लग्न करून देण्याकडे म्हणजे पालकांचा कल असतो. मग बरोबरच आहे, जर तुमचं वय वाढत चाललं आहे तर मग आपल्या पाल्याने लवकर लग्न करून घ्यावं किंवा मुलीने लवकर लग्न करून घ्यावं ह्याच्याकडे प्रत्येक आईवडिलांचा कल जात असतो. त्याच्यामुळे शक्यतो प्लॅन बी रेडी ठेवा. तिसरी गोष्ट क्लासेसबद्दल म्हणाल तर मला असं वाटतं ही पर्सनल ओपिनियन आहे प्रत्येकाच्या आयुष्यात की क्लासेस करायचे की नाही. जर तुमची फायनान्शियल कंडिशन वेल अँड गुड आहे तर तुम्ही नक्कीच क्लासेस करा जर तुम्हाला गरज वाटत असेल तर. मी फक्त CSATसाठी क्लास केला होता आणि दुसरं इंग्लिशसाठी. कारण की इंग्लिशमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे आन्सर आणि ते फास्ट द्यायचे असतात जी फॉरेस्ट्रीला गरजेची आहेत. त्याच्यामुळे मी एक इंग्लिशचा आणि दुसरा म्हणजे CSATचा क्लास केला होता. बाकी मी मेन्ससाठी किंवा फॉरेस्टच्या मेन्ससाठी कुठलाही क्लास केला नव्हता. इंटरव्ह्यूसाठी मग मॉक इंटरव्ह्यू दिले होते अदर क्लासेसमध्ये जाऊन, पण खास फॉरेस्टसाठी कुठलाही क्लास केला नव्हता. त्याच्यामुळे हे डिपेंड आहे प्रत्येकावरती की तुमची अंडरस्टँडिंग कॅपेबिलिटी कशी आहे. त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा आणि क्लासेस लावायचं की नाही तुमचं तुम्ही डिसिजन घ्या. जर तुम्हाला पुण्यात राहायचं नसेल तर तुम्ही क्लासेस करून तुमच्या मूळ गावी जाऊन तिथे तुम्ही अभ्यास करू शकता, एखादी लायब्ररी लावू शकता. तोही एक ऑप्शन आहे. आणि तशी माझे मित्रमैत्रीण आहेत ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ क्लास 1 क्लास 2 ऑफिसर म्हणून. तर मी असं नाही म्हणू शकत की तुम्हाला की पुण्यामध्ये राहूनच तुम्ही अभ्यास करावा. नॉट नेसेसरी. तुम्ही तुमच्या घरी जाऊनसुद्धा अभ्यास करू शकता. फक्त मग त्यासाठी तुम्ही राईट डायरेक्शनला आहात की नाही हे कळणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करणं, सिलेबसचा अभ्यास करणं, आत्तापर्यंत जी प्रश्नपत्रिका आल्यात त्या स्टडी करणं ह्या गरजेच्या आहेत. त्यामुळे क्लास लावणं की न लावणं ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चॉईस राहील. दुसरी गोष्ट अशी, बरेच जण विचारतात
की मग MPSCचा अभ्यास कधीपासून सुरू करावा. मला असं वाटतं की काही जण म्हणतात की MPSCचा अभ्यास 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये कंप्लीट करावा. पण माझं असं ओपिनियन आहे की ग्रॅज्युएशनच्या पूर्ण पिरियडमध्ये तुम्ही म्हणजे तुमचा जो ग्रॅज्युएशनचा अभ्यास आहे तो व्यवस्थित कव्हर करा. तिथे तुम्ही चांगले पर्सेंटेज काढा. कारण की जर तुम्हाला प्लॅन बी रेडी करायचं आहे तर ती साईड जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे तिथे तुमचे बेसिक्स चांगले झाले पाहिजेत. तुम्ही जे ज्या स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन करताय ते. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनमध्ये अभ्यास करण्यापेक्षा मी म्हणेन की एक वेळ तुम्ही पेपर वाचन करा, न्यूजपेपर वाचन करतानाच MPSCचं कुठली एक्झाम तुम्हाला द्यायची आहे किंवा तुमचं अचिव्हमेंट काय असेल ह्याचा नीट विचार करा. प्रत्येक पोस्टची माहिती जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही मग वर्क करा. कारण म्हणजे पूर्ण 3 वर्ष अभ्यास करण्याची काहीच गरज नाही असं मला वाटतंय. तुम्ही फक्त त्या 3 वर्षामध्ये क्वेश्चन पेपर ॲनालिसिस जे आत्तापर्यंत क्वेश्चन पेपर आलेत प्रत्येक पोस्टसाठी कंडक्ट केले जे MPSCने क्वेश्चन पेपर ते आणि तुमचं सिलेबस एवढं जरी तुम्ही कवर केलं त्याच्यामध्ये कसे प्रश्न विचारतात, सिलेबसला धरून विचारतात का बाहेर विचारतात हे फक्त जाणून घ्या. कारण की ऑलमोस्ट MPSCचा जो सिलेबस आहे त्याच्या बाहेर क्वेश्चन विचारले जात नाहीत. तर तुम्ही तो स्टडी करा जेणेकरून तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि तो अभ्यास कसा सुरू करायचा आहे ह्याचा एक अंदाज होऊन जातो. आणि त्याच्यामध्ये मग तुमचा म्हणजे हा जो पूर्ण पिरियड आहे तो वाचतोय तो तुम्ही 1-1.5 वर्ष 3 वर्षामध्ये तुम्ही ते हळूहळू कवर करताय. तो तुम्ही तिकडे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की काही जण 10वीच्या आधीपासून सुरू करतात म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी. मला असं वाटतं की ग्रॅज्युएशनच्या आधीपासून सुरू करणं पण तितकंसं बेनिफिशियल नाही आहे. मी असं म्हणेन की तुमचा जो शालेय अभ्यास किंवा ग्रॅज्युएशनचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित समजून घ्या. तो तुमचा बेस पक्का करा. कारण की तुमचा जर बेस पक्का असेल तर MPSCमध्ये तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो. कारण की रेग्युलर सब्जेक्ट्स असतात सायन्स, फिजिक्स, सायन्समध्ये मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे तिन्ही विषय असतात. त्याच्यानंतर जॉग्रफी असतं, हिस्ट्री असतं, मॅथ्स असतं. हे आपले बेसिक सब्जेक्ट आहेत जे आपल्या शालेय जीवनामध्ये पण आपल्याला झालेले असतात. त्याच्यामुळे शाळेत जे शिकवलं जातं त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. जे ग्रॅज्युएशनला होते त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण की तेही फार महत्त्वाचं आहे. फक्त एकंदरीत मी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही पेपर आणि सिलेबस ह्याचं फक्त रीडिंग करा आणि ते समजून घ्या एवढंच सांगेन. दुसरी गोष्ट MPSC हे असं क्षेत्र आहे की जिथे तुम्हाला MPSC हे असं क्षेत्र आहे जिथे तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही गोष्टी सापडतात. म्हणजे हा प्रवास करत असताना तुम्ही स्वतः घडत जात असतात. एक माणूस म्हणून तुमच्यामधले जे चांगले आणि वाईट असे दोन्ही गुण चेंज होत राहतात. म्हणजे मी माझ्यावरनं अनुभवलं म्हणून ते सांगते की तुमच्यामुळे तुम्हाला इतकी लोक भेटत असतात. तुम्हाला माणसं वाचायला म्हणजे तुम्ही माणसं वाचू शकता की हा माणूस कसा रिॲक्ट करू शकतो किंवा हा माणूस कसा असू शकतो. हे पूर्ण MPSCच्या पिरियडमध्ये आपल्याला इतकी माणसं भेटत असतात की आपल्याला त्या व्यक्तींना फक्त बघितल्या क्षणी किंवा एकदा त्यांच्याशी बोलल्यावर सुद्धा आपल्याला माणसं कळतात. तो एक बेनिफिट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली जडणघडण होत असते. आपण इतके विषयांचा अभ्यास करत असतो की आपल्याला प्रत्येक विषयाबद्दल थोडं का होईना माहिती असतं. म्हणजे इकॉनॉमिक्स आहे, जगात काय चाललं आहे, भारतात काय चाललं आहे, महाराष्ट्रात काय चाललं आहे, शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे. एक सामान्य विद्यार्थी आणि एक MPSCचा विद्यार्थी ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. कारण की सामान्य विद्यार्थ्याला फक्त त्याच्या फील्डमधल्याच गोष्टी सांगता येतात. पण MPSCच्या मुलाचं तसं नसतं. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. थोड्या का प्रमाणात होईना पण त्यांना माहिती असतात. दुसरी गोष्ट अशी आहे की पोस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला खूप सारं ग्लॅमरस मिळतं. म्हणजे पोस्ट तर आहेच, त्याच्याबरोबर आपला रेग्युलर सॅलरी सुरू होते, मान सन्मान मिळतो. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यांनाच हव्या असतात. त्यामुळे हे काही पॉझिटिव्ह आहेत. आपल्या घरच्यांचा मान वाढतो, त्यांना अभिमान
आपल्याबद्दल निर्माण होतो, आपल्यामुळे त्यांना अभिमान वाटतो. ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड असतात. पण त्याचे तेवढेच तोटे पण आहेत. म्हणजे जर तुम्ही सिलेक्शन नाही झालं तर कदाचित डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे सिलेक्शन नाही झालं तर मग पुढे काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण की कंपनीजमध्ये फ्रेशर्सना जास्त ॲडव्हान्टेजेस मिळत असतात ॲज कम्पेअर टू जर तुम्ही फ्रेशर्स नसाल तर. NPSCमध्ये एकदा पडल्यानंतर 3 ते 4 वर्ष सहजासहजी अशीच निघून जातात. त्यामुळे ते बर्डन असतं की आपण आता पुढे बाहेर जाऊन काही करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे घरच्यांकडनं किती दिवस पैसे मागायचे म्हणजे ही एक आतल्यात गोष्ट आपल्याला खात असते की आपण अजूनही आईवडिलांच्या जीवावर जगतोय किंवा काय. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की MPSC करत असतानाच अदर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत म्हणजे क्लास 3 किंवा क्लास 4 त्या एक्झाम देणंही फार गरजेचं आहे. फक्त मला राज्यसेवाच द्यायची आहेत आणि मी DCच होणार आहे, मी DYSPच होणार आहे ह्या ॲटिट्यूड बाजूला ठेवून तुम्हाला जी काही क्लास 3 किंवा क्लास 4च्या पोस्ट आहेत त्या आधी हातात घ्या. एक फायनान्शियल स्टेबिलिटी आल्यानंतर, मेंटल स्टेबिलिटी आल्यानंतर तुम्ही मग MPSCकडे जे तुमचं गोल आहे त्याच्याकडे वळू शकता. त्याच्यामुळे आधी स्वतः आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हा. कारण की तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून पैसे पुरवले जात असतात. त्याच्यामुळे ते एक नैतिक बर्डन आपल्या बॅक माइंडला नेहमीच असतं. म्हणून मग आर्थिकदृष्ट्या आपण स्टेबल होणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण म्हणाल तर माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी ज्यावेळी वडिलांना माझ्या फोन केला, मी पुण्यात होते त्यावेळी, माझ्या लग्नाची शॉपिंग चालू होती. वडिलांना फोन केल्यानंतर ते अक्षरशः रडायला लागले होते. मलाच कळत नव्हतं ॲक्च्युली काय झालं, पण काहीतरी वेगळं होत होतं. त्याच्यानंतर ज्यावेळी गावात गेले, गावात मिरवणूक काढण्यात आली. आमच्या गावातली मी पहिली राजपत्रित अधिकारी आहे. त्याच्यामुळे एक तो अभिमान वाटत होता आणि त्यात वडिलांना त्या अभिमानाने त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर जास्त अभिमान वाटायला लागला की आपण काहीतरी केलं आहे. आपल्या वडिलांना त्याबद्दल आपला अभिमान आहे. त्यांनी कधीही आपल्याला मुलगी म्हणून ट्रीट केलं नाही आणि ती संधी दिली. तो क्षण फार महत्त्वाचा होता. तो क्षण जो असतो तो तुमची 5-6 वर्षाची मेहनत म्हणजे ती कुठेच तुम्हाला जी मेहनत आपण करतो त्या पूर्ण मेहनतीचं ते चीज असतं. त्या एका क्षणासाठी तुम्ही अभ्यास करा. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, मी असं म्हणत नाही की MPSCच करा फक्त, पण तुम्ही तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जे काही करत असाल ते 100% द्या. कारण की त्याचं जे लास्ट रिझल्ट असतो तो आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात आपल्याला दिसत असतो, आपण जे काही अचीव्ह करतो ते. त्यामुळे ज्या कुठल्याही तुम्ही क्षेत्रात काम कराल तिथे तुम्ही तुमचे 100% देणं फार गरजेचं आहे. माझं सिलेक्शन झाल्यानंतर, माझं लग्न झाल्यानंतर 1.5 वर्ष ट्रेनिंगला जायची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी माझ्या मिस्टरांनी, माझ्या सासरकडच्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. कारण की 1.5 वर्ष घराच्या बाहेर राहणं खूप म्हणजे अवघड गोष्ट होती आणि तेही उत्तराखंडला. तर मी त्यांचेही आभार मानते की त्यांनी मला सपोर्ट केला. इवन ते मला अजूनही म्हणतात की तू पुढच्या एक्झाम्स दे, पुढे क्लास 1साठी ट्राय कर किंवा राज्यसेवेतून पोस्ट काढ. पण माहीत नाही, मला असं वाटतं की मी ज्यावेळी ट्रेनिंग सुरू केलं फॉरेस्टचं त्यावेळी जी स्टेबिलिटी मला फॉरेस्टमध्ये मिळाली म्हणजे मी इथे काहीतरी करू शकते किंवा मला हे आवडतंय. मग त्याच्यामध्ये फोटोग्राफी म्हणजे फॉरेस्टमध्ये जाऊन मग वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटो काढणं, या सगळ्या गोष्टी मला आवडायला लागल्या. त्याच्यामुळे मी ठरवलं की मला इथे स्टॉप करायचं आहे, मला पुढच्या एक्झाम द्यायच्या नाही आहेत. आणि मग त्याप्रमाणे मी अभ्यास स्टॉप केला.
हा तुमचा विषय आहे की तुम्ही पुढे कुठपर्यंत जायचे, तुमचं अचिव्हमेंट काय आहे, तुम्हाला कुठे स्टॅबिलिटी मिळते. कारण की आयुष्यात पैसा आणि स्टेटस या सगळ्या गोष्टी मिळत असतात, पण त्याच्याबरोबर तुम्हाला स्टॅबिलिटी मिळणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कुठे सॅटिस्फाय मानताय, स्वतःला समाधानी मानताय, हे फार गरजेचं असतं. माझी क्लास 2 गॅजेटेड पोस्ट आहे, पण मी त्यात समाधानी आहे. त्याच्यामुळे मी इथे थांबवलं मला. कारण की गेले 5-6 वर्ष अभ्यास करत असताना बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या होत्या जगायच्या. मग साधं पिक्चर बघायला जाणं असो, फिरायला जाणं असो, या कुठल्याच गोष्टी करत नव्हते. त्याच्यामुळे मग आता हे सगळं स्टॉप करून माझा जॉब, माझे घरचे आणि मला माझ्या आयुष्यात मी जे जे काही केलं नाही आहे ते सगळं करणं गरजेचं वाटत होतं. त्याच्यामुळे मी स्टॉप केलं हे. अजून कोणाचे जर काही क्वेश्चन्स असतील तर आपण घेऊ शकतो ते. ते काही क्वेश्चन दिसत नाही आहेत. मला वाटतं मी ऑलमोस्ट माझ्या बाजूने क्लिअर केलं आहे सगळं. माझा प्रवास, माझा MPSCचा प्रवास. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची की या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमची हेल्थची खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. कारण की मेसचं जेवण ते कंटिन्यू 10 ते 12 तास सिटिंग, म्हणजे एवढा वेळ बसून अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचे हेल्थ इश्यू खूप वाढतात. आणि ऑलमोस्ट जी पुण्यामध्ये MPSC करणारी मुलं आहेत त्यांना सेम हेल्थ इश्यू आहेत, पोटाचे विकार. त्याच्यामुळे शक्यतो अभ्यास करताना स्वतःच्या तब्येतीकडे पण तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही बाहेर असल्यावर घेता. कारण की एकदा जर तुम्हाला शारीरिक त्रास सुरू झाले तर ते थांबवणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून अभ्यास करणं फार जड जातं. हे मी एक्सपिरियन्सवरनं सांगते. कारण की मी कंटिन्यू सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत फक्त जेवायला जाणं एवढंच माझं उठणं व्हायचं. बाकी पूर्ण वेळ मी अभ्यास करायचे. म्हणजे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की एवढा वेळ कोणी अभ्यास करू शकत नाही, पण ते करायचे मी. त्यामुळे शक्यतो स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊन अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि MPSC आणि UPSCचं फील्ड निवडताना प्रत्येक वेळी विचार करून निवडा. कारण की जी पोस्ट, म्हणजे जी काही ॲड येते MPSCची किंवा UPSCची, त्या फ्लक्च्युएट होत असतात. किती पदं काढायची, किती काढायची नाही, हे शासनावरती डिपेंड असतं. माझा जो 2014 ते 2019चा जो पिरियड होता, या पूर्ण पिरियडमध्ये खूप कमी जागा निघाल्या होत्या. म्हणजे प्रत्येक पोस्टच्या. मी फॉरेस्टची ज्यावेळी एक्झाम दिली त्यावेळी त्या एक्झाममध्ये फक्त 55 जागा निघाल्या होत्या. त्यातही ओपन मुलींसाठी 4 जागा होत्या. त्यामुळे तुम्ही विचार करा किती कॉम्पिटिशन असू शकतं. त्या 55 जागासाठी जवळजवळ 2 ते 3 लाख मुलं फॉर्म भरतात. आणि त्या 2 ते 3 लाखांमध्ये आपल्याला 55मध्ये सिलेक्ट व्हायचं आहे. त्यामुळे किती अभ्यास करावा लागेल हे लक्षात ठेवा. उगाचच कोणतरी अभ्यास करत आहे, कोणतरी अधिकारी होत आहे म्हणून तुम्ही अभ्यास करू नका. तुम्हाला जर त्याच्यात आवड असेल, ती करण्याची जिद्द असेल, तरच तुम्ही ते कंटिन्यू करा. आणि त्याच्याबरोबरच सेकंड तुमचा प्लॅन B तयार ठेवा. जर सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही पुढे काय करायचं हे तुमच्याकडे रेडी हवं आहे. बाकी अभ्यासाचं म्हणजे मी MPSCबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. जर काही क्वेश्चन असेल तर आपण घेऊ. इथे काही क्वेश्चन दिसत नाही आहेत. शेवटी मी वारणेचे स्पंदन या व्यासपीठाचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली कम्युनिकेट करायला, माझा जीवन प्रवास तुमच्यासमोर मांडायला. जे काही मी जगले किंवा जे काही मी थोडंफार अचीव केलं त्या गोष्टीसाठी ती गोष्ट तुमच्यासमोर मांडण्यासाठी मला व्यासपीठ मिळालं. त्यासाठी मी वारणेच्या स्पंदनच्या टीमचे आभार मानते. आणि असं व्यासपीठ ॲक्च्युली हे आधीच
आधी असायला हवं होतं आमच्या वेळी पण, कारण की त्याचा फायदा नक्कीच झाला असता. मी अपेक्षा ठेवते की तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी महत्त्वाचं मिळू शकेल. आणि ठीक आहे, मग मी हा व्हिडिओ आपण स्टॉप करू इथे, कारण की कोणाचे काही क्वेश्चन आलेले नाही आहेत. मी सगळं कवर केलेलं आहे. ओके, देन गुड बाय.